तर चला आम्ही चाललोय आता नाशिक सोडून. तर स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये. तर चला मी दाखवत आहे तुम्हाला की मी सगळे कपडे कशासाठी काढले. तर बघा मी सगळं कपाट खाली केलं आणि सगळे कपाटामध्ये नवीन कपडे होते ठेवलेले, तर सगळे मी बॅगी ठेवून देते. बॅगीत ठेवून दिलं. आतापासून आपली आपली शॉपिंग आपण तयार करून जाण्याची तयारी ठेवलेली बरी असते. तर कसं असते, मी इथं आलेली आहे सहाऱ्या दोऱ्याने आले होते, पण कसं आपल्यामुळं नको वादावाद, नको नको कोणाचे भांडणं लागणं, त्याच्यापेक्षा आपण आपलं लांबच बरं असते. कसं मी सगळ्यासंग चांगलं राहण्याचे प्रयत्न करते, पण माझ्या चुका नसल्या तरीसुद्धा माझ्या मागंच येतं ते नेहमी. त्याच्यासाठी आपण आपल्या सहाऱ्याने लांबच राहिलेलं पुरवडते. आपल्या लांबचे संबंध माणसाने लांबूनच चांगले ठेवलेले तेच बरे असतात. त्याच्यासाठी मी चाललेली आहे नाशिक सोडून. तर माझ्या मुलीची परीक्षा आहे आता, त्याच्यासाठी मी थांबलेली आहे. तर म्हटलं चला आत्तापासून आपली पॅकिंग केलेली बरी असते. तर मी कपाट सगळं खाली केलं आणि कपाटामधले सगळे कपडे काढले आणि नवीन नवीन कपडे सगळे जे आपण वापरत नाही ते ठेवले. आता काय म्हणलं 2 महिन्यासाठी पाहिजेतच किती आपल्याला कपडे, नेहमी कुठं फिरायला गिरायला का जात नाही. मग सगळे कपडे मी भरून ठेवले आणि पॅकिंग करून ठेवली. कसं उचलली बॅग की चाललं बघा सगळे कपडे काढले. मी कपाट सगळं खाली केलं, कपाटामधले सगळे कपडे काढून घेतले, बॅगीत ठेवले आणि